नमस्कार. नमस्कार. आज दिनांक 20 ऑगस्ट 2024. आज आपण सुकापुरी परिसरामध्ये आहोत एका प्लॉटमध्ये. ॲग्रिकल्चर ऑर्गॅनिक फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये मी नंदलाल चौधरी आपले स्वागत करतो. आणि ज्या सुकापुरीच्या साईडच्या प्लॉटमध्ये आहोत, आपल्यासमोर मोसंबी बगीचाचे शेतकरी, जे प्रगतशील शेतकरी आहेत, ते आपल्यासोबत आहेत. आणि या प्लॉटसाठी आपण रेस्टिंग बेड बसून ग्रीन प्लॅनेट टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे. तर जो प्लॉटला ग्रीन प्लॅनेट टेक्नॉलॉजीचा वापर केल्यानंतर काय काय बदल झाले, आपण सविस्तर चर्चा करूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा संपूर्ण. नारायण बाबासाहेब गायकवाड. तर मोबाईल नंबर 94 21 19 62 50. हा त्यांचा नंबर आहे. आणि आपल्या झाडाची संख्या किती आहे? 400. 400. किती वर्षाचं वय आहे झाडाचं? आहे 8 वर्ष चालू आहे. चालू वर्ष 8. 8 वय आहे. मागील वर्षी या झाडावरती 400 जे झाड आहेत आपले, याच्यावरती माल किती निघला होता? 13.5 टन. 13.5 टन. आणि ज्यावेळेस आपण आलतो त्यावेळेस झाडाची कंडिशन कशी होती? रेस्टिंग पिरियडमध्ये ज्यावेळेस आपला कॉन्टॅक्ट झाला, त्यावेळेस झाडाची कंडिशन कशी होती? पिवळसरपणा होता, पानाची संख्या कमी होती, ग्रीनरी तर नव्हतीच म्हणायची. ग्रीनरी नव्हती, पानाची संख्या कमी होती, साईज पण कमी होती. आणि जे रेस्टिंग पिरियड पासून आपण काही स्प्रे दिले, ड्रिचिंग झाल्या, त्याच्यानंतर ज्यावेळेस डिसेंबरमध्ये आपल्याला पाणी सोडायचं होतं, त्यावेळेस समजा स्प्रे, ड्रिचिंग, खताचे डोस हे सगळं झालेलं आहे. पूर्ण घेतले. शेड्यूल समजा जवळजवळ कंप्लीट झालंय आपल्या या प्लॉटसाठी. फक्त थोडंफार मागं पुढे झालंय, फक्त थोडंफार, नाही तर जवळजवळ शेड्यूल कंप्लीटच झालेलं आहे. तर मागच्या वर्षीच्या आणि चालू वर्षीच्या तुम्हाला झाडामध्ये काय फरक वाटतोय? झाडामध्ये ग्रीनरी वाढली, पाण्याची संख्या जास्त वाढली, स्टोरेजचं प्रमाण जरा बरं वाटायलं. स्टोरेज भरपूर झालं. जे झाडावर झाडाची कॅनोपी आहे, तर त्या साईडला जर माणूस उभा राहिला तर दिसणार नाही, एवढी पानाची संख्या वाढलेली आहे. आणि मालाची साईज कशी वाटते? मालाची साईज तर लवकर बनली, यावेळेस चांगली साईज बनली. उचलून धरा त्याला. मालाची साईज चांगल्या प्रकारे बनली. तर मागच्या वर्षी माल किती गेला म्हणले आपण? 13.5 टन. 13.5 टन. चालू वर्षी काय अंदाजे किती माल जाईल? 20 टनाच्या पुढे जायला पाहिजे. 20 टन प्लस समजा जायलाच पाहिजे. आणि जे मागच्या वर्षीची गळ होती, चालू वर्षीची जी गळ आहे, पूर्ण महाराष्ट्रभर या गळीने त्रस्त आहेत. आपण तो मुद्दा तर आपण घेणारच आहे. तर मागच्या वर्षी आणि चालू वर्षी समजा तुमच्या मालात तर वाढ झालेली, पण गळीचं प्रमाण कसं वाटतंय? 10-20% फरक पडला. 10-20% फरक पडला, तरी आपलं पहिलंच वर्ष आहे. पहिलं वर्ष आहे, त्याच्यामुळे ती मला अगोदरच कल्पना दिली होती तुम्हाला. पहिल्या वर्षी थोडीफार गळ होईल, अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं. दुसऱ्या वर्षी प्रमाण कमी होऊन जाईल, तिसऱ्या वर्षी तुमचं नॉर्मल 5% पर्यंत राहून जातं. कारण चालू वर्षी जे निसर्गाचं वातावरण आहे, सतत जवळजवळ एक 20 ते 25 दिवस ढगाळ वातावरण जे राहिले, यांनी पूर्ण महाराष्ट्रात म्हणा, आपल्या मराठवाड्यात म्हणा, पूर्ण जागे म्हणजे पूर्ण प्लॉटमध्ये प्रॉब्लेमच आलेले आहेत. गळीचं प्रमाण वाढलं. पॉलिट्रिकम असू द्या तुमचं किंवा फायटोथोरा असू द्या, त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. जे इतर मोसंबी उत्पादक शेतकरी आहेत, तर त्यांना तुम्ही काय सल्ला देता? वापरायलाच पाहिजे, ज्याचे रिझल्ट आहेत त्याला वापरायला काय प्रॉब्लेम आहे. आता तुम्ही ग्रीन प्लॅनेट टेक्नॉलॉजीचा जे वापर केला, तर वापरून तुम्ही समाधानी आहेत का? हो, बदल आहे. बदल मान्यच करावं लागेल, कारण ह्यावेळेस पानाचं जी संख्या आहे खूप वाढलेली, फांद्याची साईज चांगली झाली, फळायलाही फरक पडलाय. आता 100% लगेच तर रिझल्ट नाही येऊ शकत. जे फक्त आपला जे मुद्दा राहिला थोडाफार गळीचा, तर समजा मागच्या वर्षीपेक्षा प्रमाण कमीच आहे, पण माल पण आपला वाढलेला आहे मागच्या वर्षीपेक्षा. वाढ आहे. म्हणजे तर त्यामुळे थोडंफार समजा आता पहिलं वर्ष असल्यामुळे गळ तुम्हाला पहिल्याच वेळेस आपण सांगितलं होतं की समजा थोडीफार गळ राहू शकते. आता ही साईज जी आहे, मग आता व्यापारी कोणी आलते का? हो,
काय म्हणतात सध्या व्यापारी? व्यापारी आता नाही सध्या, पण सुरुवातीला स्टार्टला आलते निवडून मागत होते. 20-22 रुपयांनी मागितला होता, पण मी असं म्हणजे निवडून नाही दिला. छाटून मागित होते, हा. छाटून नाही दिलं. कारण त्यावेळेस एवढी फुल साईज नव्हती बनलेली. 20% साईज बनली होती, ते तेवढा काढायचं म्हणत होते, मी नाही दिला. आपण झाड कव्हर करून आणखी किती समजा माल आहे, कुठं माल आहे, काय आहे, सगळं दिसून घ्या ना, सगळेच घ्या, काय अडचण नाही. कोणतंही घ्या, उचलून घ्या फांदी एखाद्या झाडाच्या. आणखी कवडी काय पडलेलं नाही, हिरवाच माल आहे सध्या. हो. आणि विशेष म्हणजे दुसरी गोष्ट, मागचा व्हिडिओ तर आपला आहे चॅनल वरती. जे तुम्ही झाडाच्या चारही बाजूने ड्रिप आहे, या ड्रिपचा तुम्हाला काय फायदा झाला हे थोडं शेतकऱ्याला थोडं शेतकऱ्याला सांगा. म्हणजे तुम्हाला बदल काय वाटला? मागच्या वर्षी डबल ड्रिप होतं, चालू वर्षी तुम्हाला चारही साईडने झाडाला पाणी भेटतंय. काय बदल दिसला? वाढ झाली झाडाची वाढ झाली. आणि जे तुम्ही आपण ड्रिपच्या माध्यमातून जे वॉटर सोल्युबल खत जे सोडतोय, चारही बाजूने झाडाला जात. तर ज्या झाडाला अन्नद्रव्याची उचल करायला चारही म्हणजे चारही साईडच्या पूर्ण मुळाला चाललंय, तर त्याचा रिझल्ट 100% बसला. आणि दुसरी गोष्ट, पाणी जे तुम्हाला समजा मोटर चालू करायची राहत होती 2 तास 4 तास, आता किती वेळ चालू करावं लागतं? प्रमाण म्हणजे पहिलं जेवढं पाणी होतं का तेवढंच पाणी, प्रमाण नाही वाढवलं, फक्त त्याच्यात दिशा बदलल्या चारी साईड. म्हणजे तुम्ही एका वालला साधारण 2 तास जर चालू ठेवत असताना तिथे 2च साईडला पाणी पडायचं, आणि आता त्या 2 तासामध्ये चारही पण बाजूने पाणी पडायला लागलं, पाणी पूर्ण मुळाला पाणी भेटायला लागलं. मुळे सगळ्या ऍक्टिव्हेट राहिले. काढी होती गेल्या वर्षी, ड्रीप आणि खताचं नियोजनापासून काडीचं प्रमाण घटलं. काडीचं प्रमाण घटलं, आता दिसतंय झाडावरती पानाची संख्या भरपूर आहे, आणि मालाची साईज पण चांगली पद्धतीने झालेली आहे. माल इकडून काही काही आतमध्ये पानामध्ये सगळं. हे प्रमाणात मालाची संख्या शेंड्यापर्यंत गेली ना आता. पहिला म्हणजे असा पिवळापणा आहे ना, पहिले 70% होता, 70%. आता 20%च्या आतच आला. आणि मालही वाढला. हे काय, त्याला सुद्धा माल तसाच आहे. खाली पण माल आहे, खाली जमिनीलगत माल त्यागला. तर तुम्ही आमच्या ग्रीन प्लॅनेट टेक्नॉलॉजीवर विश्वास ठेवला, त्या वतीने कंपनीच्या वतीने तुमच्या धन्यवाद. अनुभव घेतला पण रिझल्ट मिळाला. ठीक, धन्यवाद.